या ना तुम्ही, या ना, या लवकर या ना. अरे महिलांना पण बोलत आहे. अरे आपली धनवटेवाली गेली का पत्रकार आहे ना तुम्ही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जय ओबीसी जय ओबीसी जय ओबीसी. चलो हो. अधिवेशन आहे ओबीसी महासंघाचा, कुठे आहे, कसा पूर्ण प्रक्रिया राहणार, कसं? हे बघा की राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना 2016ला करण्यात आली आणि 2016पासून आजपर्यंत सातत्याने दरवर्षी एक राष्ट्रीय अधिवेशन देशाच्या कुठल्या तरी राज्याच्या केंद्रस्थानी होत असते, राज्यस्तरीय अधिवेशन होत असते, जिल्हास्तरीय अधिवेशन होत असते. आणि या माध्यमातून ओबीसी विद्यार्थी, युवक आणि सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर यांचे प्रश्न आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे मांडत असतो आणि ही कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी आम्ही करत असतो. आणि म्हणून आजपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारला 58 शासन निर्णय काढावे लागले, त्याची अंमलबजावणी करावी लागली आणि ज्याचा फायदा आज आमच्या ओबीसी विद्यार्थी, युवक आणि बाकी समाजाला होत आहे. परंतु हे 58 GR निघाले, अंमलबजावणी झाली म्हणजे ओबीसी समाजाचे प्रश्न सुटलेले नाही. हा 60% ओबीसी समाज आहे. आजच्या घडीला आम्ही जे अवलोकन केलेलं आहे त्यानुसार 26 प्रश्न हे ओबीसी विद्यार्थी, युवक आणि जनसामान्यांच्या वेलफेअरशी संबंधित आहे, त्यांचं जीवनमान उंचावण्याशी संबंधित आहे. आणि मग या 26 प्रश्नांवर त्या ठिकाणी चर्चा करण्याकरता म्हणून हे 11वं महाधिवेशन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीच्या वर्षानिमित्त बेंगलोर येथे होऊ घातलेलं आहे. या अधिवेशनाची माहिती संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचावी व त्यांनी जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावे याची माहिती देण्याकरता आजची ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी बोलावलेली होती. जरांगे पाटील म्हणत आहे की जे ओबीसी महासंघाचं असते अधिवेशन ते बंद कमरात असते, आता काय ते आम्हाला बोलावणार काय पाहासाठी, काय म्हणणार? नाही बघा, मी आधी सांगितलं आपल्याला की हे आमचं 11वं अधिवेशन आहे, पहिलं नाही आहे. आणि 11वं अधिवेशन हे ओपनमध्ये झालेलं आहे, काही बंद खोलीत झालेलं नाही. पहिलं अधिवेशन नागपूरला पंजाबराव देशमुख हॉलमध्ये होतं, दुसरं अधिवेशन दिल्लीला आमचं कॉन्स्टिट्यूशन क्लबला होतं, तिसरं मुंबईचं मोठं हे आहे NC क्लब, नॅशनल स्पोर्ट्स क्लब, त्याचा एवढ्या मोठ्या ऑडिटोरियममध्ये होतं, चौथं हैदराबादला मोठ्या हॉलमध्ये होतं. आम्ही खूप तालकटोरा स्टेडियम किती मोठा आहे, अशा ठिकाणी आम्ही अधिवेशनं घेतलेले आहे आणि ओपन चर्चा करतो. आम्ही सर्वच पक्षाच्या लोकांना बोलतो, कुठल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघ कुठल्याही पक्षाच्या विचारधारेशी बांधलेला नाही आहे. आमचं जेव्हा अधिवेशन असते त्यावेळेस कोण कोण मुख्यमंत्री आहे, कोण सत्तेमध्ये आहे, सत्तेतल्याही लोकांना आम्ही बोलवतो, विरोधकांनाही आम्ही बोलवतो आणि सत्ता आणि विरोधी पक्षाच्या समोर आम्ही आमचे प्रश्न मांडून ते सरकारकडनं सोडवून घेत असतो. म्हणून म्हटलं की त्यांना जर आमचं या अधिवेशन बघायचं असलं त्यांनी यावं, थांबावं, आम्ही त्यांना डायस देऊ असंही काही नाही आहे. निमंत्रण देणार तुम्ही त्यांना? निमंत्रण आम्ही निमंत्रण पाहुणे सोडले तर कोणालाच देत नाही. जे आमच्या पत्रिकेमध्ये पाहुण्याचे नावं असतात तेवढे सोडून आम्ही कोणाच्या घरी पत्रिका घेऊन जात नाही. ज्याला वाटतं की समाजाचं भलं व्हायला पाहिजे, समाजाचा विकास व्हायला पाहिजे, ते लोक स्वतःहून स्वतःच्या खर्चाने आमच्या अधिवेशनाला येतात आणि आमचं मनोबल वाढवतात. त्यांच्यासाठी जागा राहणार आहे का? नक्की आम्ही देऊ, आले तर जागा राहील ना, कुठे त्यांना जागा? डायसवर बसू. अरे आंदोलन करते आहे ते फार मोठे विरोधक, आम्ही त्यांना विरोधक कधीच आजपर्यंत नाही समजलं, समजणार नाही. ते त्यांच्या समाजासाठी संघर्ष करतात, जसं आम्ही आमच्या समाजासाठी संघर्ष करतो, ते त्यांच्या समाजासाठी संघर्ष करतात. संघर्ष योद्धा आहे तो माणूस, त्याचा सन्मान राखणं आमचं कर्तव्य आहे आणि तो सन्मान आम्ही त्यांना देऊ. मागच्या वेळेस गोव्यामध्ये अधिवेशन झालं होतं, मुख्यमंत्री आले होते. यावेळेस हैदराबाद बेंगलोरला करण्यात येणार आहे, ते इथं मुख्यमंत्री येणार आहेत. दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री येणार आहे, कर्नाटकचे पण मुख्यमंत्री येणार आहे आणि महाराष्ट्र राज्याचे पण मुख्यमंत्री येणार आहे.